नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, उन्हाळा सुरू असल्यामुळे मुलं घरात आहेत, मुलांच्या सुट्ट्या आहेत आणि जोपर्यंत सुट्ट्या आहेत तोपर्यंत मुलांना दुपारच्या वेळेत काहीतरी खायला पाहिजे असते. आणि हे बघा, त्यांनी बनवून खाण्यासारखे पदार्थ हे असे आहेत बघा. त्यांनी पॉपकॉर्न बनवून घेतलेलं आणि सगळे सुट्टीला एकत्र जमलेले आहेत आणि प्लेट भोवती बसून त्यांनी छान असं ताव मारलेलं आहे. दूधवाले भैया दूध देऊन गेलेले, ते दूध गरम करून घेतलं आणि आता साईडला ठेवते. आता स्वयंपाक करायचं तर नको असणारी भांडी साईडला ठेवली की झटपट आपल्याला स्वयंपाक करता येतो. ह्या गवारीच्या शेंगा अगोदरच नीट करून घेतलेल्या 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्या. आता सुरुवातीला गवारीची शेंग जी आहे ती शिजवून घेते आणि नंतर त्याची सुकी भाजी बनवते. उकडलेली अंडी ज्यांना आवडतात त्यांना निमित्त नुसतं आहे की बाहेर पाऊस पडतोय आणि थोडासा हवेत थंडावा आहे. तो कितपत थंडावा आहे माहीत नाही, पण निमित्त आहे. चला म्हटलं आज अंडी छान अशी उकडून त्यांना द्यावीत. गॅसवरती अंडी उकडण्यासाठी ठेवते. इकडे गवारीची शेंग पण शिजण्यासाठी ठेवले. इकडे अंडी उकडते. तोपर्यंत म्हटलं चपातीसाठी लागणारं पीठ भिजवून घ्यावं. जेवढं आपल्याला पीठ गरजेचं आहे तेवढं छान असं पीठ चाळून घेतलं. चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं सैलसर भिजवून घ्यायचं. कितीही घाई गडबड असू द्या, पटकन स्वयंपाक जर करायचं म्हटलं थोडीशी पूर्वतयारी करून घेतली की भाज्याही पटकन होतात आणि घाई गडबडीतच हे असं पीठ भिजवून ठेवलं की गरजेनुसार आपल्याला लागेल तेवढ्या चपात्या पण बनवता येतात आणि स्वयंपाक हा झटपट होतो. सकाळचा डबा म्हटलं की नेहमीच प्रत्येकाची गडबड होत असते, तसं माझीही गडबड होत असते. थोडीशी रात्री तयारी करून ठेवते. भाज्या ज्या स्वच्छ करून ठेवायच्या आहेत त्या रात्रीच करून ठेवल्या की सकाळी थोडीशी गडबड होत नाही. मुलांना सुट्ट्या चालू आहेत आणि जाऊबाईंची पण मुलं आले आहेत. सगळे एकत्र आले की रात्री वेळानं झोपतील आणि सकाळी मग त्यांना उठायचं म्हटलं की नको वाटतं. पीठ तर भिजवून ठेवते, लागेल तेवढ्या चपात्या बनवीन आणि ज्यावेळी ते जेवतील त्यावेळी गरम गरम मी नंतर चपात्या करून घेईन असं तर ठरवलेलं आहे. बघते 10 ते 15 मिनटासाठी पीठ भिजू देते, कारण मिस्टरांचं तर ऑफिस चालू आहे, त्यांच्यासाठी तर चपाती बनवली पाहिजे म्हणून पीठ मी सारखं किचनमध्ये जायला नको वाटतं म्हणून मी जेवढं लागेल तेवढं सुरुवातीलाच पीठ भिजवून ठेवलं आणि 10 ते 15 मिनटं झाकून ठेवते. पीठ छान भिजलं की बनवलेल्या चपात्या पण छान मऊसूत होतात. भरपूर पदर सुटलेल्या मऊसूत चपातीसाठी अशा पद्धतीने मी पीठ भिजवून घेते आणि पीठ ज्यावेळी भिजतं त्यावेळी चपाती मऊसूत अशी होतेच. थोडंसं सैलसर भिजवून घेतलं की चपात्याही छान राहतात. दिवसभर म्हटलं तर ह्या मऊसूत अशा चपात्या राहतात बघा. हे मी झाकून ठेवते आता 10 ते 15 मिनटासाठी. 10 ते 15 मिनटं झाली आणि पीठ तुम्ही इथे पाहू शकता की ते सैलसर असं झालेलं आहे. परंतु भाजी बनवायची होती. भाजी बनवून झाली की म्हटलं चपात्या करायच्या. अंडी इकडं उकडलेली आहेत. याचा गॅस बंद करते आणि गवारी पण छान अशी शिजलेली आहे आणि आपल्याला सुक्की भाजी बनवायची होती. सुरुवातीला शिजवून घेतली की झटपट होते. कढई गरम झाली, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलं. तर कांदा लसूण इथे काहीही मी वापरलेला नाही. तेल थोडंसं गरम होऊ दिलं आणि त्यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला, कारण भाजी जास्त बनवायची होती आणि थोडीशी झणझणीतच अशी बनवायची होती म्हणून 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला. शिजवून घेतलेली गवारी आता यामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम इथे लो केलेली आहे आणि ही गवारीची शेंग पाण्यातून साईडला काढणार आणि मी छान अशी परतून घेणार. सुकी भाजी बनवायची होती त्यामुळे जास्तीचं पाणी जे आहे ते मी त्यामध्ये घातलेलं नाही. हे बघा, अशा पद्धतीने मी जेवढं गरज आहे तेवढंच त्यामध्ये पाणी घातलं आणि गवारीची शेंग फक्त काढून घेतलेली आहे. गवारीची शेंग त्यामध्ये घातली, चवीनुसार मीठ घातलं आणि भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं. ही भाजी ज्यावेळी आपण भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालतो त्यावेळी चवीला खूप छान अशी लागते. भरपूर असं शेंगदाण्याचं कूट घातलं. भाजी सुकी जरी बनवायची असली तर कूट घातल्यानंतर भाजी चवीला छान लागते. आता त्यामध्ये खोबरं किंवा बाकीच कुठला मसाला घातला नाही म्हटल्यानंतर मी भरपूर असं कूट घातलं आणि छान अशी थोडा वेळ परतून घ्यायची. झाकण ठेवून थोड्या वेळासाठी ही भाजी शिजू द्यायची. गवारी शेंग अगोदर शिजलेली आहे, परंतु चटणी मिठासोबत थोडीशी शिजून दिली की भाजीला टेस्ट छान येते. थोडंसं परतून घेतलं आणि झाकण ठेवून एक वाफ दिलेली आहे आणि गवारीची भाजी आपली तयार आहे. हे बघा, छान अशी चपातीबरोबर खाण्यासाठी गवारीची भाजी तयार आहे. मैत्रिणींनो, भाजी बनवून झाली. आता म्हटलं चपात्या बनवून घेऊया आणि हे बघा पीठ छान असं भिजलेलं आहे. अशा मऊसूत अशा भिजवलेल्या पिठाच्या जर चपात्या केल्या की छान मऊसूत चपात्या होतात. पीठ सैलसर जेवढं आहे तेवढी चपाती छान बनते. पिठाचा लहानसा गोळा घ्यायचा. जेवढी आपल्याला चपाती लहान मोठ्या आकारात बनवायची आहे तेवढा कणकेचा गोळा घेतला आणि अशा पद्धतीने गोळा बनवून
थोडंसं पीठ दोन्ही बाजूला लावून आपल्याला चपाती बनवून घ्यायची आहे. गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला आणि हे अशा पद्धतीने पुरीच्या आकाराचं लाटून झाल्यानंतर थोडंसं तेल लावलं आणि फोल्ड करून पुन्हा थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आणि आपल्याला थोडंसं पीठ लावून हलक्या हाताने ही गोलाकार चपाती लाटून घ्यायची आहे. तुम्ही कशा चपात्या बनवता तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी चपाती जी मी बनवणार आहे ती गोलाकार झाली आहे का आणि गोलाकार झालेली चपाती टम्म फुगले का तेही मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, अशा हलक्या हाताने ना असं गोलाकार फिरवून घ्यायचं. थोडंसं गरज वाटली तर थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि एकसारखी आपल्याला गोलाकार चपाती लाटून घ्यायची आहे. सकाळची घाई गडबड होती आणि मला थोडंसं कसं कॅमेऱ्यात चपाती लाटताना थोडंसं इथं अडचण होत होती, कारण माझा गॅस कट्टा जो आहे तोही लहान आहे आणि मी साईडला कॅमेरा त्याचं जे स्टँड आहे ते पण ठेवलेलं. हे बघा, छान अशी गोलाकार चपाती लाटलेली आहे. पण खरं सांगू का, ज्यावेळी कॅमेरा नसतो त्यावेळी मला इतक्या पटकन चपात्या लाटता येतात ना, पटपटन छान गोलाकारही होतात. कॅमेरा ऑन केलेला आणि कॅमेऱ्यात बघून ते मी अशा पद्धतीने चपाती हे करत होती. बघा, कधी कधी काय होतं, मोबाईल माझा कधी बंद पडतो आणि व्हिडिओ कधी थांबतो तेही समजत नाही. त्यामुळे माझं थोडं लक्ष इकडं होतं चपातीकडं, थोडं कॅमेऱ्याकडं होतं. असं करत करत मी चपाती लाटलेली आहे. आणि गॅसवरती तवा पण छान गरम झाला. चपाती बघा किती मी पातळ लाटली. पण चपाती ज्यावेळी आपण बनवतो ना त्यावेळी नेहमी गरम तव्यामध्ये चपाती टाकायची आहे. तवा जर गरम झालेला नसेल तर चपात्या वातड होतात. त्यामुळे ज्यावेळी तवा तापलेला असेल त्यावेळी चपाती आपल्याला भाजून घ्यायची आहे. चपाती सुरुवातीपासून शेवटपर्यंत हाय फ्लेमवरती चपाती भाजून घ्यायची. लो किंवा मीडियम फ्लेम असेल तरी चपात्या वातड होतात. दोन्ही बाजूने छान असं तेल लावून घ्यायचं आहे. आणि मला सांगा बरं, चपाती अशी आपली कशी टम्म फुगते. छान अशी खरपूस दोन्ही बाजूनी चपाती भाजून घेते. एका साईडला कुणीकडे तर वाफ गेलीच असेल. हे बघा, मी तुम्हाला दाखवते चपाती कशी टम्म फुगते. आणि भरपूर पदर सुटलेल्या चपात्या मग दिवसभर मऊसूत अशा राहतात. झाले, अशा सगळ्या चपात्या मी बनवून घेणार आहे. सुरुवातीला 2च चपात्या बनवून घेईन. ज्यावेळी मिस्टर ऑफिसला जातील त्यावेळी मुलं कधी जेवतील त्यावेळी राहिलेल्या चपात्या मी बनवून घेणार आहे. हे बघा, छान झाली ना चपाती. वरण भात आणि सुकी भाजी किंवा पातळ आमटी जी बनवायची आहे ते रात्रीच्या जेवणात बनवते. दुपारी शक्यतो ऑफिसला नुसतं चपाती आणि भाजीच घेऊन जातात. त्यामुळे मी जास्तीचा स्वयंपाक सकाळी हा बनवत नाही आणि मुलांना भात आवडत नाही. त्यामुळे रात्रीच्या जेवणात वरण भात, सुकी भाजी, पातळ आमटी असा स्वयंपाक माझ्या घरी असतो. आणि हे बघा चपाती कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. मैत्रिणींनो, चपाती बनवत असताना थोडंसं जे आपण पीठ भिजवून घेणार आहे ते सैलसर भिजवून घ्या. चपाती लाटत असताना जास्त पिठाचा वापर करू नका. आणि चपाती नेहमी हाय फ्लेमवरती भाजून घेतली की चपात्या मऊसूत होतात. जास्त पिठाचा वापर केला तरी चपात्या वातड होतात. चपाती लाटत असताना नेहमी हलक्या हाताने लाटून घेतली की छान असे एकसारखी आपल्याला गोलाकार होते आणि बनवलेली चपाती टम्म फुगते. मैत्रिणींनो, चपाती कशी झाली तेही मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.